भोलेनाथाला सर्वात प्रिय काय असेल तर ती महाशिवरात्री। जो कोणी या महाशिवरात्रीचं व्रत करतो ना, माझा भोलेनाथ त्याचं कल्याण करतो। तो पवित्र पावन दिवस आजचा, म्हणून आज लक्षपूर्वक रोम रोमाचे कान करून कथा श्रवण करा। अरे साधी झोपडी असू द्या, साधी 4 पत्राची झोपडी असू द्या, खाण्याकरिता व्यवस्थित घरामध्ये अन्न नसू द्या, पण त्या घरामध्ये मुलगा आहे, पत्नी आहे, त्याची 2 मुलं आहेत आणि माता पिता आहेत, 5-6 लोकांचा परिवार आहे। झोपडी असू द्या, 4 पत्राची झोपडी असू द्या, खाण्याकरिता व्यवस्थित अन्न नसू द्या, पण त्या घरचे फाटक्या वस्त्रावरती बसलेले माता पिता, पांढऱ्या केसाची माय आणि पांढऱ्या केसाचा पिता, फाटकं धोतर नेसलेला, फाटका सदरास परिधारण केलेला, फाटकी साडी असलेली, मळकी साडी असलेली, फाटकं ब्लाऊज असलेलं मायबाप तिथे बसलेले असू द्या, आणि त्या मायबापाच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये असू द्या, चेहरा त्यांचा प्रसन्न असू द्या। त्या फाटक्या झोपडीमध्ये, तुटक्या झोपडीमध्ये, अरे साध्या 4 पत्राच्या झोपडीमध्ये जर मायबाप प्रसन्न असतील, आपल्या लेकराकडे बघून, आपल्या नातवाकडे बघून, आपल्या सुनेकडे बघून, आणि आनंदाने तृप्तीचा ढेकर देत असेल, आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये असतील, विचारलं, मा अगं तुझ्याकडे खायला व्यवस्थित नाही, बाबा तुमच्या घरी एक वेळेसची चूल व्यवस्थित पेटत नाही, तुमचे मुलं नातवंड उपवाशी राहतात, अर्ध्या पोटाने झोपतात, तरी सुद्धा तुम्ही एवढे खुश का? त्यावेळेस उत्तर मिळावं, बाबा भले अर्ध्या पोटाने का असू द्या, अर्ध अन्न का मिळू द्या ना, बाबा थोडं जरी अन्न मिळत असेल, आम्ही अर्ध्या पोटाने जरी झोपत असेल, तरी आमच्या घरामध्ये सर्व आनंदाने सुखाने झोपतात, आम्हाला त्या अर्ध्या पोटाने सुखाने झोप लागते, कोणाचा क्लेश नाही, कोणाचा मत्सर नाही, कोणाचा द्वेष नाही, बस आनंदाने कष्ट करतात, आणि होईल तेवढं भगवंताने जेवढं दिलं, भोलेनाथाने जेवढं दिलं तेवढं सेवन करतो, तृप्तीचा ढेकर देतो, झोपतो। बस झोपण्याच्या अगोदर बाबाला एकच मागतो, बाबा दिवस तुझ्या स्मरणामध्ये गेलाय, आज आमचं तू पोट भरलं, उद्याची काळजी नाही, बस सुरक्षित उठव आणि तुझ्या भक्तीमध्ये आम्हाला लीन कर, एवढंच बोलतो बाबा, आणि शांत चित्ताने झोपतो। समजावं, एवढ्या कष्टामध्ये जर तिथे आनंद असेल तर ते घर नाही, ते मंदिर आहे। एवढ्या गरिबीमध्ये ते माता पिता जर सुखाने आनंदाने राहत असतील तर ते घर नाही, मंदिर आहे। एवढ्याही गरीब परिस्थितीमध्ये, अरे फाटक्या कपड्याचे मायबाप, फाटक्या कपड्याची सून, साडी व्यवस्थित घालायला नाही तरी तक्रार करत नाही, आपले मायबाप सोडून इथपर्यंत आले ना, म्हणून मायबापाने ज्या दिवशी कन्यादान केलं त्या दिवशी त्यांचा संबंध संपला, आणि सासू सासरेच माझे मायबाप आहेत ही भावना ठेवते ना, ते घर घर नाही, ते घर मंदिर आहे। त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी वास करते, माझा भोलेनाथ वास करतो। त्याला घर म्हणतात, त्याला मंदिर म्हणतात, घरही नाही। घर कशाला म्हणतात? साधं घर असेल, पण ज्या घरामध्ये माता पिता प्रसन्न असतील ते घर आहे। स्मशान कशाला म्हणतात? अरे RCCचा बंगला आहे, 2 कोटीचा बंगला आहे, 2 कोटीचा, सर्व VIP रूम आहेत, 2 कोटीचा बंगला आहे, एवढा VIP बंगला बांधलाय, त्या घरामध्ये राहणारी 4च लोक, एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणारे 4च लोक, त्यामध्ये 2 म्हातारे वृद्ध माता पिता। महाराज एवढा मोठा बंगला आहे, पण त्या बंगल्यामध्ये VIP लोक येतात, म्हणून पांढऱ्या केसाच्या बाबाला एक स्पेशल रूम आहे, पांढऱ्या केसाच्या माईला एक स्पेशल रूम आहे। अरे जर कोणी पाहुणा आला तर म्हाताऱ्या मायबापाला घरात यायला, बाहेर यायला चान्स नाही। जेवायला मिळालं, जेवायला भूक लागली तर बेल वाजवावी लागते। त्या घरामध्ये त्या म्हाताऱ्या मायबापाला हक्काने जेवण सुद्धा मागता येत नाही, मनाने काही बोलता येत नाही, कुठला सल्ला देता येत नाही। 2 कोटीचा बंगला आहे, पण त्या 2 कोटीच्या बंगल्यामध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये ते मायबाप दोघे जण बंदिस्त कोंडून बंद खोलीमध्ये राहतात, जेलामध्ये राहिल्यासारखं जीवन व्यतीत करतात। समजा ते घर घर नाही, ते घर स्मशान आहे। अरे एवढं मोठं मंदिर बांधलं, 10 कोटीचं मंदिर बांधलं, पण मंदिरातला देव जर दुखी असेल तर ते मंदिर मंदिर असेल? नाही मायबाप, ते मंदिर मंदिर नाही, ते मंदिर साक्षात स्मशानच मानावं। आणि साधं झोपडीमधलं मंदिर, अरे साधं मंदिर आहे, पण त्या मंदिरातला देव जर प्रसन्न असेल ना,
तर ते साक्षात मंदिर नाही, ते साक्षात वैकुंठ आहे. म्हणून ऐका मा, ज्याला आपल्या घराचं मंदिर बनवायचं त्याने माझ्या शिव महापुराण कथेला शरण जा, माझ्या भोलेनाथाला शरण जा. मंदिर बनवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी शिव महापुराण कथा कथा नाही तर शिव महापुराण आमच्या जीवनाचं नाही, आमच्या घराचं, आमच्या परिवाराचं मंदिर बनवणारी माझ्या भोले बाबाची कथा आहे. प्रेमाने बोला राधे राधे. ती पवित्र कथा आपण पाहतोय. पावन महाशिवरात्रीचा पर्व आहे. आज आपल्या कथेचा सप्तम दिवस, 7वा दिवस प्रारंभ करतोय. मैबाप, माझ्या समोर बसलेला प्रत्येक श्रोता भोलेनाथाच्या रूपामध्ये बसलाय ना, म्हणून सर्वांना मनोभावे वंदन करतोय, प्रणाम करतोय. भोले बाबाला महाशिवरात्री अत्यंत प्रिय आहे. मैबाप, जो कोणी या महाशिवरात्रीचं व्रत करतो ना, माझा भोलेनाथ त्याचं कल्याण करतो. तो पवित्र पावन दिवस आजचा माझ्या भोलेबाबाचं व्रत आहे. दिवसभर भगवान भोलेनाथाचं मनामध्ये स्मरण करा. आज कुणाबद्दल द्वेष, मत्सर, वाईट भावना येऊ देऊ नका. आज परिपूर्ण दिवस भोलेनाथासाठी द्या. केवळ दिवस नाही, याला महाशिवरात्र म्हणतात. महाशिवरात्री, महादिवस नाही, महाशिवरात्री. आज रात्रभर भगवंताचं भजन करा. कीर्तन झाल्यानंतर जागर करा. भोलेनाथाला आळवा. तो काय करतो मैबाप, श्रद्धेने जर त्याला पुकारलं ना, माझा भोले बाबा फार भोळा आहे, फार भोळा आहे, लवकर प्रसन्न होतो. म्हणून त्याला आठवा. प्रेमाने बोला राधे राधे. रामजी भोलेनाथाची पिंड बनवतात. रामजी रामेश्वरमला भगवान भोलेनाथाला आवाहन करतात. कारण रामजींचे भगत महादेव, महादेवाचे भगत रामजी आहेत. एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई. भगवान भोलेनाथाला प्रार्थना करतात, प्रभो लंकेमध्ये जायला मदत करा, सहकार्य करा. आणि भगवान रामजी भगवान भोलेनाथाची आराधना करतात. भगवान भोलेनाथाचं शिवलिंग निर्माण करतात. पण आता लक्षपूर्वक ऐका, महादेवाची स्थापना तर केली, परंतु विधिवत त्याची स्थापना करायची, पूजा करायची. मग कोण ब्राह्मण आहे? 1-2 मिनिटं लागतील, फार गोड प्रसंग आहे. जांबवंतजींना आज्ञा देतात, हे जांबवंतजी जाओ, ऐसा कोई ब्राह्मण ढूंढ कर ले आना, सब शास्त्रों का जिसे ज्ञान हो. असा कोणता तरी ब्राह्मण आणा तर त्याला सर्व शास्त्राचं जाण असेल आणि तो विधिवत योग्य पद्धतीने माझ्या भोलेनाथाची ते स्थापना करेल. जांबवंतजी म्हणतात, देवा या जंगलामध्ये कोण मिळणार, कोण आहे असा? प्रभो एवढा विद्वान ब्राह्मण कोणीच नाहीये. जांबवंतजी म्हटले, हा एक आहे. कोण आहे? समुद्राच्या पहिलं तिरी लंकेमध्ये रावण. कारण त्या काळी रावणा एवढा ब्राह्मण विद्वान कोणी दुसरा नव्हता. रावणा एवढा विद्वान दुसरा ब्राह्मण कोणी होता का? लोक आम्ही म्हणतोय रावण राक्षस होता. राक्षस होता म्हणजे अकराळ विकराळ रूप मुळीच नाही. राक्षस होता म्हणजे लांब लांब दात, अकराळ विकराळ रूप धारण केलेला, असा होता रावण. नाही मै बाप, अरे रावण एवढा सुंदर होता. रावण फार सुंदर होता मै बाप. रावणाचा रंग गौरवर्ण होता. रावण फार सुंदर होता, दिसायला खूप सुंदर होता. का सुंदर नसावा? ब्राह्मणाचं लेकरू आहे, भोलेनाथाचा भगत आहे, बलाढ्य आहे, पराक्रमी आहे, त्रैलोक्य विजेता आहे, 33 कोटी देवतांना पायंदळी तुडवणारा रावण आहे. फार विद्वान होता. रावणासारखा त्या काळी विद्वान ब्राह्मणच नव्हता. मग त्याला राक्षस का म्हणतात? वाक्य आहे का? कोणत्या कुळामध्ये जन्माला आला? बरं का शामराव, राक्षस का म्हणतात? कोणत्या कुळामध्ये जन्माला आला याला महत्व नाही. अरे माणूस कोणत्या कुळामध्ये जन्माला आला याला फारसं विशेष महत्व नाही माई बाप. त्या कुळामध्ये येऊन कार्य काय करतो याला महत्व आहे. पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि ढाब्यावरती लोळतो. पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि नको नको ते खातो. पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, मांस भक्षण करतो.
पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, मदिरा प्राशन करतो, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला जरी आला असेल तरी तो राक्षस आहे. आणि शूद्र जातीमध्ये जन्माला आला, हीन कुळामध्ये जन्माला आला, आणि हीन कुळामध्ये जन्म घेऊन, शूद्र जातीमध्ये जन्म घेऊन सुद्धा जर गळ्यामध्ये पवित्र माला आहे, गळ्यामध्ये पवित्र माळा आहे, रुद्राक्षाची असेल अथवा तुलसीची असेल, एकादशीचं व्रत करतो, सोमवारचं व्रत करतो, आळंदी पंढरपूरची वारी करतो, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री, रामेश्वरम, कन्याकुमारी, मैबाप प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या दर्शनाला जातो, अयोध्येला जातो, रामजीच्या चरणावरती डोकं टेकवतो, धाय मोकलून रडतो. 24 तास भगवंताचं मुखामध्ये नाम आहे. रोज उठल्याबरोबर महादेवजीला, माझ्या भोलेनाथाला जल अर्पण केल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नाही, अन्नाचा कण घेत नाही. जन्माला आला हीन जातीमध्ये, शूद्र जातीमध्ये, शूद्र कुळामध्ये जन्म घेऊन त्रिकाल संध्या जाणतो, माझ्या भगवंताची भक्ती जाणतो, कोणाचं मन दुखवत नाही, 24 तास भगवंताचं भजन करतो, मिळालं ते खातो, कर्म आपले योग्य करतो, पण प्रभूला कधी विसरत नाही. शूद्र जातीमध्ये जन्माला जरी आला असेल तरी तो ब्राह्मण म्हटला गेला. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणाः. शूद्र जातीमध्ये जन्माला आला तरी तो उच्च कोटीचा साधक आहे, उच्च कोटीचा ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन जर पाप करत असेल तर तो स्वच्छ राक्षस आहे. भगवंताने वर्ण बनवले, जाती नाही, जाती आम्ही बनवल्या आहे. भगवंताने वर्ण बनवले, 4 वर्णामध्ये माणसाला वाटलंय. भगवंताने जाती नाही बनवल्या, जाती बनवणारे तुम्ही आम्ही आहोत. आमच्या व्यवस्थेसाठी बनवलेली जात आम्ही बनवली, माझ्या देवाने जाती नाही बनवल्या. म्हणून या धर्म मंडपामध्ये कोणत्या जातीचा यावा, या जातीचा यावा, बाकीच्यानी येऊ नये, हे शिकवणारा माझा संप्रदाय नाही. मला आमच्या शिवाजी दादांनी सांगितलं, महाराज आपल्या कीर्तनामध्ये मुस्लिम समाजाची एक माऊली आली, आपल्या कथेमध्ये आली, आणि आपल्या कथेमध्ये कीर्तनामध्ये एक एसी समाजाची माय आली. एक वाक्य ऐका, माझ्या धर्म मंडपामध्ये कोणत्या जातीचा माणूस येतो याला महत्व नाही, जो इथे माझ्या बेलेश्वराच्या दरबारामध्ये येतो तो बेलेश्वराचाच बनतो. इथे आलेला प्रत्येक श्रोता, इथे आलेला प्रत्येक श्रोता माझ्या बेलेश्वराचा भगत आहे. इथे आलेला प्रत्येक श्रोता माझ्या बेलेश्वराचं लेकरू आहे. इथे आलेला प्रत्येक श्रोता, त्याला विचारलं जात नाही तो कोणत्या जातीचा आहे. अरे तू ब्राह्मण आहेस ये मध्ये, क्षत्रिय आहेस ये मध्ये, वैश्य आहेस हो बाहेर, शूद्र आहेस तिकडेच जा, नाही. इथे जो येतो ना, प्रेमाने माझ्या भोलेनाथाची भक्ती करतो ना, तो ब्राह्मणच आहे, तो पवित्र आहे.